सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज लाल सोन्यामध्ये आलेले आहे, कारण की ना भरणं करायचं आहे। फुलाचं काम एवढंच आहे, ज्यावेळेस फुलं तोडणीला चालू झाले ना, तर 2 महिने एवढंच काम करायचं, भरणं भरायचं, खत टाकायचं, फुलं तोडायचे, सातत्याने हेच काम करायचं। आणि 8 दिवसातून 2दा फुलं तोडायचे आणि भरणं 2 दिवसाला म्हटलं तरी केलं तरी चालन। भरपूर ताईदादांची कमेंट होती की ॲस्टर कधी लावली जाते, फुलं कधी निघतात, त्याच विषयी ना आमचं नियोजन सांगणार आहे मी। ॲस्टरचे रोप टाकल्यावरती ना 1.5 महिन्यात ना लागवड करण्यात येते। लागवड झाल्याच्या नंतरून 2 महिन्यांनी ना फुले तोडणीला येतात आणि 2 महिन्यात ना फुले तोडणी करता चालू असतात बाजारात नेण्याकरता। अशाच टप्प्यानुसार आहे ना आमचे वर्षभर आहेत ना फुले चालू असतात। ॲस्टरच्या फुलाला आहे ना बाजारामध्ये आहे ना कायम मागणी असते, त्यामुळे ना कधीही लागवड केली ना तरी चालते। त्याला आहे ना सर्व वातावरण आहे ना सूट होते। फक्त ज्यांची जमीन आहे ना काळी आहे ना त्यांना आहे ना पाऊस पडल्या आहे ना रोप टाकणे आणि लागवड केल्याने ना सूट नाही होत, कारण की पाणी जास्त साचल्यामुळे ना जमत नाही। आणि ज्यांची जमीन मुरमाटी आहे, लाल आहे ना, त्यांना आहे ना पाऊस पडल्या जरी ना लागवड केली ना तरी चालते। ज्यांची काळी आहे ना त्यांची लागवड आहे ना नवरात्रामध्ये झाल्यावर म्हणजे केली ना तरी जमते। नवरात्रानंतर आहे ना पाऊस थोडा कमी होतो, मग लागवड तिथून पुढं केली ना तरी चालते। आता आमच्या जमिनीला पाणी जास्त लागते, त्याच्यामुळे आहे ना आमची पाण्याचा निचरा होतो। मग जरी पानकळ्यात लावलं ना तरी काय एवढा फरक नाही जाणवत। आता आहे ना आम्ही काय करतो, पाऊस पडला की नंतरूनच रोप टाकतो, कारण की आमच्या कडे ना उन्हाळ्यामध्ये ना रोप टाकण्याला आहे ना पाणी नसतं भरणी करता। त्याच्यामुळे ना ज्यांच्याकडे पाणी असेल ना ते लोक आहेत ना मेमध्येच आहेत ना रोप टाकतात, मग जेणेकरून आहे ना गणपतीला आहे ना फुलं निघण्याकरता चालू होतात। 1.5 महिना लागतो रोप यायला आणि 2 महिन्यांनी फुलं चालू होतात। आता बघा हे आमचे हे फुलं आहेत ना किती लाल गडद आहेत। आता हे दिवाळीला चालू झालेले आहेत। आता याची लागवड माझ्या काही ध्यानात नाही आहे, पण दिवाळीपासून जो 3 महिने आहेत ना लावणी आणि फुले तोडणीला लागलेला आहे, कारण की तरी ना हे जो 3ऱ्या-4थ्या टप्प्याचं फुल आहे। आता मार्गशीर्ष चालू आहे आणि दिवाळीतच आहेत ना फुले चालू झाले होते। फुले जरी तोडणीला आहे ना 2 महिन्यात चालू झाले ना तर सर्व झाडं आहेत ना संगच फुलत नाहीत। काही झाडं बारीक असतात, काही मोठे असतात, जेणेकरून जे पहिल्यांदा फूल चालू झालेलं आहे ना त्याचं फूल मोठं राहतं आणि ते झाडं आहेत ना लवकर खराब होतात। म्हणजे बारीक झाडं असतात ना त्याची फुलं पण आहेत ना नंतरून चालू होतात। मग असे आहेत ना 2 टप्प्यामध्ये आहेत ना फुलं चालू असतात। जरी पहिलं झाड खराब झालं ना तर दुसऱ्या झाडाचे आहेत ना फ्रेश फुलं असतात। माझ्या हातातलं फूल पाहत असाल, त्याच्यातून आहे ना पाणी गळत आहे, जेणेकरून आहे ना ॲस्टरच्या फुलाला कितीही पाणी असलं ना तरी जमतं, फूल खराब नाही होत, सडत नाही। तसं शेवंती असो किंवा झेंडू असो, त्याला आहे ना पाणी अजिबात जमत नाही। पाणी जर जास्त झालं किंवा पाऊस आहे ना जास्त जर पडला ना ते फूल आहे ना खराब होतं। तसं ॲस्टरला आहे ना किती पाऊस पडू आणि तरी आपण फुलं तोडले ना तरी बाजारात विकलीच जातात। मार्केटची ना दुसरी पण बाजू सांगते, कारण की फुल आपलं जर गणपतीमध्ये चालू झालं ना तर 10 ते 12 दिवसाचे गणपती असतात। त्यानंतरून आहे ना पितरपाट चालू होतो, 10-12 दिवसाचा 15 दिवसाचा पितरपाट असतो। पितरपाटामध्ये ना फुलाला अजिबात मागणी नसते। गणपतीत जर फूल 200, 250, 100 रुपये जर किलो गेलं ना तर पितरपाटामध्ये ना 10 ते 20 रुपयांनी फूल बाजारात जातं। त्यामुळे ना 15 दिवस आहे ना आपला लॉस होतो, पण 15 दिवस फुलं तोडलीच पाहिजेत, 2दा तोडू किंवा 3दा तोडू। जर आपण म्हटलो ना बाजारात मागणी नाही आहे, फुलं विकलं नाही जास्त महागानी, तर फुलं तोडायचेच नाही, तर असं जर केलं ना आपलं झाड खराब होतं आणि फूल दुसऱ्या वेळेस आहे ना तेवढे फुलं तोडून खाली फेकून देऊ लागतात। आणि नंतरून दुसरं फूल येण्याकरता नवरात्रामध्ये ना आपला 1 टप्प्याचा लॉस होतो, जेणेकरून आहे ना मग 1 तोडा कमी होतो। नवरात्रामध्ये परत फुलाला आहे ना जास्त मागणी असते, 200, 300, 250 रुपये किलोपर्यंत फूल विकलं जातं। कोणत्याही सीझनला फुल आलं ना तर 15 दिवस आपला लॉसच होतो। गणपतीत जरी निघले तर 15 दिवस पितरपाटात जातात, नवरात्रात जरी निघले ना तर नवरात्र होतो आणि महिनाभर आहे ना दिवाळी करता लागतो। दिवाळीच्या आणि नवरात्राच्या दरम्यान आहे ना महिन्याचं अंतर राहतं, त्यावेळेस पण फुलाला काही एवढी मागणी नसते। त्यामुळे ना कोणत्याही सणाला जरी फूल निघलं ना
तरी महिना 15 दिवस आपला लॉसच जातो. पण महिन्याने परत फुलाला मागणी येते. जेणेकरून आहे ना तुम्हाला ही पण माहिती देते की तुम्ही म्हणता की फुलं चांगले निघतात, बाजार सांगतायत, पण लॉस पण सांगितला पाहिजे. शेतीत दोन्ही पण होतं. बरोबर आहे ना, गावाला आहे ना शेवंतीची पण भरपूर प्रमाणात लागवड होते आणि झेंडूची पण लागवड होते. पण आम्हाला पाणी नसल्यामुळे ना आम्ही शेवंती काय लावत नाही. शेवंतीची लागवड आहे ना पाडव्याला, होळीला चालू होते आणि उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे आम्ही लावत नाही. जेणेकरून पाऊस पडला की आपलं मग लागवड पण चालू होते, फुलं पण जाण्याकरता चालू होतात. गावाला आहे ना शेवंतीचे पण फुलं चालतात, झेंडू चालतात, परत गलांडा, बिजली असे ना भरपूर फुलं चालतात. पण आम्ही ना जास्त करून आहे ना डाखळवर आणि झेंडूवर फोकस करतो. झेंडू पण ह्याच वर्षी लावलेला आहे आम्ही. झेंडू आहे ना पावसामध्ये ना जास्त करून आहे ना करप्या पडतो, त्याच्यामुळे आहे ना फुल आहे ना खराब होतं आणि फुल खराब जर झालं ना तर माल जास्त दिवस टिकत नाही. हे डाखळीचं आहे ना याला किती पाऊस होऊ द्या आणि काही होऊ द्या तरी ना झाडांना काही होत नाही आणि फुल पण खराब होत नाही. आता आहे ना ज्या वावरात मी पहिल्यांदा उभी होते ना भरण्याकरता, त्याच वावरातला हा व्हिडिओ आहे. ज्यावेळेस आपण आष्टर लावली ना 8 ते 15 दिवसाची आष्टर असन त्यावेळेसचा व्हिडिओ बघा. असं वावर दिसत होतं. कारण की ना लागवड केल्याच्या वेळेस आहे ना रोप छोटं असतं, त्याच्यामुळे ना वावरात रोप लावलेलं अजिबात दिसत नाही. जवळजवळ महिनाभर तरी दिसत नाही. महिन्याच्या नंतरून आहे ना रोप उठतं, म्हणजे मोठं होतं. त्यावेळेस आहे ना वावरात रोप दिसतं. हा आष्टरचा व्हिडिओ आहे ना भाऊबीजेच्या दिवशी मी बनवला होता. त्यावेळेस बघा बरं झाडांना आहे ना फुलं आलेले आहेत आणि कुडमुडं आहेत ना लाल लाल पण दिसत आहेत. जेणेकरून आहे ना ही फुलं आम्ही आहेत ना दिवाळीच्या आधीच तोडले होते. भाऊबीजेच्या वेळेस आहे ना म्हणून थोडे थोडे दिसत होते. तुम्हाला पण अशीच फुलशेती करायची असेल तर माझे व्हिडिओ आहेत ना नक्की बघत जा आणि गावाकडचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला ना लाईक, शेअर, कमेंट पण करत जा.